जब रमा राघवची जोडी. इतकं नाराज व्हायला काय झालं तुला? आता हे घर तिच्या आत्याचं आहे ना, तर ती इथे कधीही येऊ शकते राहायला. हो ना? हो. आता दुसरी गोष्ट, भले ती राघवच्या कितीही मागे पुढे करत असली तरी सुद्धा राघवचं तुझ्यावर प्रेम आहे, हे तुला माहिती आहे ना? हो. मग झालं तर. आणि माझी सून म्हणून मी तुला पसंती दिलीये, मग कशाला इतकी काळजी करायची? आई काळजी नाही करत आहे, पण तरी पण अश्विनी तिथे राहायला येऊ शकते, मग मी का नाही? कोण म्हणतं तू नाही इथे येऊ शकत? अगं तू कधीही इथे येऊ शकतेस. आता हे घर तुझंच आहे. खरंच आई? नक्की येऊ? हो खरंच. पटकन बॅग भरायला घे. थँक्यू आई. राघव, मी खूप हॅपी आहे. मला परत आजी, अंकल, गुरुजी, आई सगळ्यांबरोबर टाइम स्पेंड करता येणार आहे. आणि तुझ्या बरोबरही. तुला जसं अपेक्षित आहे तसं मला कधीच नाही वाटणार तुझ्याबद्दल. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमाची भावना कधीच तयार नाही होणार. बघ, ह्या आधी मी कधीच तुला माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून बघितलं नव्हतं. आणि मला माफ कर, मी यापुढेही तसं नाही करू शकणार. बघ अश्विनी, तू रडू नकोस. पण हे सत्य तू जितक्या लवकर स्वीकारशील तितकं ते तुझ्यासाठी चांगलं आहे. तुझ्या आयुष्यातला तुझा वेळ हा खूप महत्वाचा आहे. असा माझ्या मागे वाया नको काढूस. मला त्यांच्या घरातलं पुढचं ऐकू का येत नाहीये? कम ऑन, काय झालंय? ऍप रिस्टार्ट करायला हवा. पण आई, आपण राघवच्या मनाचा विचार करतोय तसाच अश्विनीच्याही मनाचा विचार करायला नको का? निदान तुम्हाला तरी समजलं हे बहिणी. पूजा, अगं हे असं एकाच बाजूने नात्यांची स्वप्न पाहणं चुकीचं ठरेलच, पण दोघांवरही अन्यायही होईल. आणि अश्विनी, तू माझी भाची आहेस ना, मग तुझा विचार मी करणार नाही का? हो ना, मग तर मी पूजा करते. अगदी मनासारखी पूजा झाली. बाबांना हे सांगितल्यावर त्यांना खूप बरं वाटेल. मी आलेच त्यांना सांगून. आलेच वहिनी. आई, नाश्त्याची सगळी तयारी करून ठेवली आहे, मी पण जरा जाऊन पडू का? हो जा. मला रमाकडून उत्तर हवंय. रमा, तू हरतालिकेचा उपास कोणासाठी धरलाय? ही संधी आहे. रमाने राघवसाठी उपास केलाय हे आता जर काकांना समजलं
तर माझ्या रक्तातला काटा परस्पर दूर होईल. रमा सांग. काका मी सांग. रमाने हा उपवास राघवरावांसाठी केला. राघवसाठी अरे आबा आपल्या माणसांसाठी रमाच्या मनात किती ओढ आहे, किती प्रेम आहे, हे वेगळं सांगायची गरज आहे का? आबा रमावर मी फक्त प्रेम करतो इतकंच नाही, तर एक व्यक्ती म्हणून तिचा आदरही तितकाच करतो. मी आज पूर्णपणे गुंतून गेलोय रमामध्ये. आबा मला माफ करा, पण आता माझ्या पत्नीची जागा मी आता दुसऱ्या कुठल्याच मुलीला देऊ शकत नाही. अंकल गुरुजी, मी बोलले तर चालेल? अंकल गुरुजी, ज्या भावना राघवच्या आहेत त्याच भावना माझ्या, आणि फक्त राघवसाठी नाही तर पुरोहित कुटुंबातल्या प्रत्येक मिनिटाही बसला नाही. मी बघते ना जेवणाचं काय ते, तुम्ही थांबा बघू, आलेच मी. हो मी तेच म्हणत होते. आत्या तुम्ही आता आराम करा, मी जाते ना स्वयंपाकघरात. थांबा सगळे. मला तुम्हा सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे. आबा कशाबद्दल? सांगतो. अहो मी काय म्हणते, आता पूजा इतकी छान झालीये तर सगळ्यांनी आधी जेवून घेऊया, मग बोलूया. नाही शालिनी, मला हे सगळं आत्ताच बोलायला हवं. राघव समोर ये. तर काल अश्विनीकडून मला या घरात काही गोष्टी घडतायत त्याबद्दल कळलं. हो, काल खरं तर मी तुम्हाला अश्विनी, कोणी बोलत असताना मध्येच त्याचं वाक्य तोडून आपण मध्ये बोलू नये. आणि आबा बोलत असताना तर नाहीच नाही. तर त्या विषयावर मी रमा राघवशी सविस्तरपणे बोललो. रमा सुद्धा अतिशय भेटल्यापासून, आपण एकत्र आल्यापासून पुरोहित फॅमिलीच्या बाबतीत जे जे हॉरेबल घडतंय ते सगळं ममामुळे घडतंय. आता तूच मला सांग, अशा मुलीशी तू का लग्न करशील? मी तुझ्यासाठी करेक्ट लाईफ पार्टनर नाहीये. आता हे तुलाही पटतं ना राघव? अंकल गुरुजींनी आज किती विश्वास दाखवून मला एक्सेप्ट केलं, आणि मी काय केलं
मी तुम्हाला चीट केलं. क्षमा. मला माहिती असलं तरी तुझ्याकडून मला ऐकायचं की या सगळ्यात